मी कधीही माहेरी गेले की माझी 85 वयाची आई माझ्या अवतीभवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते. नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचे कंपनींचे लाड करण्यात, भावा-वहिनीची चेष्टा-मस्करी करण्यात मग्न असते. आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते. सुरुवातीला मला तिच्या या वागण्याचा अर्थ कळायचा नाही. पण हळूहळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली. स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं. माझ्या वयाची 6 दशके ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वतःकडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटावळणे शरीराने पार केलेली दिसतात. लहानपणात आईबाबांच्या स्पर्श सानिध्यातच उबदार, सुरक्षित वाटायचं. भावंडांचे लढीवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्शही हक्काची विरासत होती. आजीच्या गोधडीतच नव्हे, पार तिच्या सुरकुतल्या मऊ मऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते. आत्या, काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती. चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा. मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता. वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले. काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा. पण एकंदरीने तेव्हा बाबा, वडीलधारी पुरुष मंडळी यांनी आपणहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं. रेशन आणलं होतं म्हणजे बंदी आणली होती. मुंबईसारख्या शहरात लोकलच्या बसच्या गर्दीत काही नको नकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामळा व्हायचा. बाबांच्या वयाच्या एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची. लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं. जोडीदाराच्या आश्वासक, प्रेमळ, प्रणयी, सहज अशा साऱ्या चवी ओळखीच्या झाल्या, हव्याहव्याशा झाल्या. मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीम स्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं. मुलांचं सतत अंगाशी येणं, भूक भूक करी हाताशी झोंबणं, लढीवाळपणे कमरेला विळखा घालणं, रात्री त्यांनी कुशीत झोपणं, हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले. कधी कधी बाजूला व्हा रे, किती अंगाचटीला येता, जरा मोकळी राहू द्या ना मला, असंही मी ओरडले त्यांच्यावर. गंमत म्हणजे हेच मुलगे कॉलेजात जायला लागल्यावर, मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले. थोरला शिक्षणासाठी लांब होता. तो घरी आला की मला भरतं यायचं. मी त्याला कुशीत ओढायची, पापा घेऊ बघायची, तर तो चक्क अंग चोरायचा. बस बस असं काही बोलून सुटका करून घ्यायचा. मी हिरमुसायची. पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली. याउलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते, गळामिठी घालते. अशा वेळी स्वतःला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते. कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे, तरी मला ते मुळीच पटत नाही. सुना अदबीने वागतील, मोकळेपणाने बोलतील, जीव लावतील, पण अहो आईंना स्वतःहून बिलगणार नाहीत. त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहिणीवर चक्क जेलस होते. म्हणजे मी होऊन सुनांना जवळ घेतले तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत. मला त्यांचे लाड करू देतात, पण जाणवतंच काहीतरी आतल्या आत. माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा 4-5 वर्षांपूर्वी गेला. ती वरवर सावरलेली वगैरे. बऱ्याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते. झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम. माझा हात गच्च पकडत ती म्हणाली, किती दिवसांनी असा कोणाचा स्पर्श मिळतो आहे ग. तिच्या त्या व्याकुळ उद्गारात अर्थांचे डोंगर सामावले होते. मुला, सुना, नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती, पण स्पर्शाला मोताद होती. आपली कासाविषयी मला कदाचित हास्यास्पद वाटेल या भीतीने असेल तिने विषय बदलला. पण माझ्या डोळ्यात चर्र दिशे अंजन गेलं. मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला. माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती. माझे भाऊ वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत, पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणारी नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं. मी अजून भाग्यवंत आहे, मला आई आहे याचा साक्षात्कार झाला. आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्याने आईला मिठीत घेते.
तिची जरा जर्जर काया समाधानाने माझ्या हातात विसावते. आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा, आता नाही. मीच मला नेते. एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते. मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमीप्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला. सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया, ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत, आल्या आणि भरून पावले. मला नेहमीच्या मैत्रिणी मित्र यांनीही भरभरून दाद दिली. हे सगळं खरं तर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं, इतकंच. पण इतकंच होणार नव्हतं. या पलीकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले. काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरशः व्हॉट्सॲपवर 80 नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले, सुखावले, आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला. अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता. एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वतःला अंघोळ घालायला सांगितले. त्याने लिहिलं की माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर त्याने सुंदर हसू पाहिलं. कोणाला दूर असलेला भाऊ आठवला, कोणाला लाड करणारा मामा आठवला, कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला. जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले. यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले, कोणी नवीन ओळखीचे झाले. विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणाऱ्या पुरुषांची संख्या जास्त होती. हेही मी समजू शकते एक वेळ. मीही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण अजून आज सकाळी 7:45चा सुमार. बेल वाजली म्हणून दार उघडलं तर एक 30च्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमला घामेजलेला, श्वास फुललेला. तुम्ही वैशाली पंडित का? तिने विचारलं. हो, आपण? या ना, मी म्हणाले. यावर एक नाही, दोन नाही, बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे, आता काय करू हिचं? प्लीज शांत व्हा, मला समजत नाही काय चाललंय. कोण आहात तुम्ही? नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते. इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं? एकटी दुकटी बघून झालेल्या दुर्घटना, हत्या, मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी? कल्पविकल्प येऊन गेलेत मनात. शेवटी आवाज चढवला. बाई ग, माझी आई, बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे. कोण तू? का रडतेस? आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकिन काढून नाकडोळे पुसले. मी विनया राणे, माहेरची साखळकर. मी लांजाहून आली. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दुःखाने वेडी झाले. मी माझ्या आईची शतशः गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरुणावर होती. तिला बेड सोर्स झालेले. आम्ही भावंड तिला औषधे द्यायचो. नर्स पण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणाऱ्या दुर्गंधीने आम्ही तिच्याजवळ थांबत नव्हतो. तिला स्पर्श पण नव्हतो करीत. नाकाला रुमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नेहमी वेदना दिसायची. सतत पाणी व्हायचं. हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड असं पण, आम्ही म्हणायचो, बडबडायचो. एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली, या ग, जवळ बसा, मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळे पण उघडीना. आता ती जाणार असं डॉक्टरांनी पण सांगितलं. तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते. शेवटी 2 दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला 6 वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसलेली होती. आम्हाला ती शेवटचा कुरवाळू पाहत होती आणि आम्हाला फक्त तिची घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत, पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा रागराग केला. ती कधी जाईल असं म्हणत राहिलो. भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली.
अश्रूच्या महापुरातून ती ओसंडत बोलत होती. "सॉरी ग आई, माफ कर ग" मला म्हणत मला कवळत होती. मी सुन्न. थोड्या वेळाने ती सावरली. जायला पाहिजे घरी. फक्त नवऱ्यालाच माहिती मी आलेले. त्यांनीच मला पहाटे लांजातून येणाऱ्या गोवा गाडीत बसवून दिले. निघते. माझा हात हातात घेतला. मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं. ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणी धर्म कसा निभावला, काय बोलले, नाही आठवत. इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं एवढं भानही उरलं नाही.